फिर नेटवर्क पैदा करेंगे। जी जी। माझं नाव जितेंद्र रामदास सांगोडकर आहे। मला लिव्हरचा मोठा प्रॉब्लेम होता आणि 10 वर्षापासून प्रॉब्लेम होता। 2 वर्ष मी फक्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायचो म्हणून फक्त घरी मला घेऊन यायचे। माझं वजन त्यावेळी 104 किलो होतं आणि ज्यावेळी मला शेवटचं घरी आणले, शेवटची दिवाळी म्हटलं आता ही बघायची आणि नंतर डोळे मिटून टाकायचे, कारण मला 28 लाख रुपये खर्च सांगितला होता। मी डॉक्टरला म्हणलं की किती मला चान्सेस आहेत, ते म्हणले चान्सेस काही नाही आहेत, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं। त्यापेक्षा मी म्हणलं की 28 लाख मी बायकोसाठी सोडून जातो ते पॉलिसीचे आणि ही दिवाळी करायची। आणि मी ज्यावेळी घरी आलो, माझं वजन 104 किलो होतं। ज्यावेळी शेवटच्या दिवाळीला घरी आलो त्यावेळी माझं वजन होतं 60 किलो। एक लहान पोरासारखा पडून राहायचो बेडवर, बाकी काहीच नव्हतं। कधीतरी 2 वर्षामध्ये 8-10 वेळा मी माझी बायको मला कमरेला बांधून 2 व्हीलरवर फिरून आणायची। माझा शौक होता की कार रायडिंगचा। माझ्याकडे मी क्रूज घेतली होती, पण ती गाडी आधीच बघून रडायचो मी, दिवस रात्र रडून काढले। त्यावेळी एकदा ज्यावेळी शेवटचा आलो त्यावेळी भावेश जाधव माझे मित्र मला भेटले आणि म्हणलं हे काय झालंय तुला। आणि ह्या 2 वर्षामध्ये मला खूप आयुर्वेदिक औषधं कोणी कोणी वेगवेगळ्या लोकांनी आणून दिलं। सगळ्यामध्ये ज्यावेळी माणसाला वाचवायचं असतं त्यावेळी घरचे किती पैसे खर्च करायला तयार असतात, त्यावेळी मी ती सगळी औषधं घेतली। पण प्रोडक्ट जे आहे म्हणजे मी त्यांच्या समोर उभा आहे, मला हिम्मत मी सोडून दिली होती की जगणार नाहीच। यार ताली बजाओ यार। भाई भाई का लीवर खत्म था, डॉक्टर ने कहा था 3 महीने की बात है, बच भी सकता है नहीं बच सकता। 28 लाख रुपए खर्च कर दिए थे। माझी थोड़ी थोड़ी है मराठी। उसके बाद फैक्ट्री जाते थे, फैक्ट्री नहीं गए थे, हाँ है ना, फिर फैक्ट्री भी गए और कोरोना भी नहीं हुआ। एंड ही इज अ वेरी नाइस पर्सन और आज उनका लिवर एकदम ठीक हो गया है। बोलो भारत माता की। थैंक यू। या सगळ्यामध्ये सगळ्यात जेन्युन म्हणजे माझे मित्र भावेश जाधव काकडे सर यांनी मला इतका सपोर्ट केला। आणि विकास सर, त्यावेळी कंपनी एवढी मला माहीतच नव्हतं की असं काहीतरी असतं म्हणून।